हे गाइस, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आज बनवणार आहे नानांसाठी शिरा. सो तुम्ही प्लीज नक्की माझा ब्लॉग छोटासा बघा नाही. मी मस्त असं याच्यामध्ये घी टाकून घेतलं होतं, तेही शुद्ध देसी घी, आणि नंतर मग त्याच्यामध्ये असा रवा टाकून भाजत होती. आणि बघू शकता तुम्ही कसं ट्राय करते. नानाला शिरा खायचा होता, सो मी आता शिरा इथे काजू बदाम कट केले आणि इथे घीमध्ये मस्त रवासा फ्राय केला आणि नानाला आता मी शिरा बनवत आहे. आणि मी बघा कशी भूतासारखी आंघोळ केली आहे. पण मी गावाला आली आहे ना, गावाचा लुक असाच असतो ना. ब्राऊन होईपर्यंत भाजायचं असं मस्त छानसा. आणि नानाला शुगरचा प्रॉब्लेम आहे, तर नानासाठी गुळाचा शिरा करणार आहे. आणि बघा गुळाची शिऱ्याची रेसिपी. आणि माझी नानी नुसती इकडे तिकडे फिरते. नानीने आंघोळ केली का बघा कसा कचरा आहे, कचरा घेऊन फिरते. माझी नानी नुसता कचरा घेऊन येते कुठून ते बाथरूमचं काम करते माझी नानी, घरच्या घरीच सगळं करते माझी नानी. नानी म्हणजे खूप काम करते माझी, शेतातलं घरातलं. असा शिरा मस्त. यात मस्त असे ड्रायफ्रूट्स टाकले मी. आता याच्यामध्ये गूळ जाणार, गूळ, दूध आणि पाणी. याच्यातनं गूळ मी आता टाकणार आहे, टाकेल ना याच्यात. आणि बघा असं थोडंसं गुळाचं पाणी टाकलं. नानीचंही की बाथरूम जवळ ठोकठाक चालू होतं आणि माझंही ठोकठाक चालू होतं किचनमध्ये. कढईमध्ये गुळाचे खडे फोडत होती. सो कधी गूळ थोडंसं म्हणजे असं गरम करून घ्यायचं, पेस्ट करायची त्याची आणि मग टाकायचं ते. तरी मी ट्राय केलं, नुसतं पाण्यामध्ये भिजून टाकलं होतं. सो तुम्ही तसं नका करत जाऊ कधीही शिरा बनवताना. सो गाईज, तुम्हाला आपला छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या गाईज. आणि असंच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला. सो शिरा कोणी म्हणतं रवा. सो कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करा. दूध असतं आणि खूप असं शिरा खायला माझ्या नाना खाता आणि त्यांना टेस्टी लागला शिरा, म्हणून ते खाता आवडीने. असेच मस्ती करतात ते आगाऊ. त्यांच्या घरी जाऊन खाऊन यायचं. हाँ चल के काय तो ते मोबाईल हम जा रहे हैं खेती करने.